तर बघा, आज आपण पाहत आहोत PSI पूर्व परीक्षा 2014 राज्यशास्त्र या विषयाचे आपण PIQ बघणार आहेत. बघा, आता राज्यशास्त्र PIQ बघणार आहेत 2014 आणि जे स्टॅटिक पार्ट आहे तो आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहे, कारण करंट त्या वर्षीचं त्या कॉन्टेक्स्टनुसार चेंज होत असतं. त्यामुळे स्टॅटिक ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर त्याच रिपीट झालेले आहेत क्वेश्चन, जसे महाधिवक्ता, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच गव्हर्नर, ह्या हॉट टॉपिकवर भरपूर क्वेश्चन रिपीट झाले आहेत. ते आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. बघा, आता पहिला क्वेश्चन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारासाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? एक ऑप्शन मध्य प्रदेश, 2 राजस्थान, 3 छत्तीसगड, 4 महाराष्ट्र. तर बघा, याचं उत्तर आहे महाराष्ट्र. तर बघा, तर आता निवडणुका बघा, डिटेल बघा. निवडणूक नोटा उपलब्ध करून देणारे प्रथम राज्य आणि वर्ष. लोकसभेसाठी नोटा उपलब्ध करून देणारे प्रथम राज्य छत्तीसगड, आणि त्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी छत्तीसगडनं पहिल्यांदा नोटा यूज केला 2013ला. विधानसभेसाठी छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली हे सुद्धा 2013ला. स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोटा उपलब्ध करून देणारे प्रथम राज्य महाराष्ट्र, आणि ते 2017ला. आता नोटा काय बघा, नन ऑफ दी अबाव. 2013ला सुप्रीम कोर्टनं PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया जजमेंटमध्ये, पब्लिक युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस युनियन ऑफ इंडिया जजमेंटमध्ये नोटा ऑप्शन देण्यात आला, नन ऑफ दी अबाव. तर इंडिया 14वा देश बनलाय ज्यानं ही निगेटिव्ह वोटिंग सिस्टीम चालू केली आहे. बघा, नोटा हा राईट टू रिजेक्ट नाही. कारण नोटा फक्त निगेटिव्ह वोट देतो. राईट टू रिजेक्ट तुम्हाला रिजेक्ट करायचा अधिकार देत नाही, पण निगेटिव्ह वोट देतो. कारण नोटा निगेटिव्ह वोटचा राईट देतो, पण राईट टू रिजेक्ट देत नाही. बघा, आता नोटा इज नॉट राईट टू रिजेक्ट बट निगेटिव्ह वोट. तर एक प्रकारचं निगेटिव्ह वोटचं प्रिन्सिपल आहे. राईट टू वोट आपला स्टॅच्युटरी किंवा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, आणि तो आपला मूलभूत अधिकार नाही, नॉट अ फंडामेंटल राईट. स्टॅच्युटरी कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. कुठल्या आर्टिकल अंडर? आर्टिकल 326 अंडर आपल्याला राईट टू वोट हा आपला घटनेने दिलेला अधिकार आहे, पण मूलभूत अधिकार नाही. तसेच वोटिंग करणे ही ड्युटी सुद्धा फंडामेंटल ड्युटी नाही. घटनेमध्ये तशी फंडामेंटल ड्युटी नाही. स्वर्ण सिंग कमिटीने सांगितले होते की राईट टू ड्युटी टू वोट, मतदान करण्याचे कर्तव्य असावे, पण ते गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केले नाही. त्यामुळे राईट टू वोट हा फंडामेंटल राईट नाही. तसेच ड्युटी टू वोट ही सुद्धा फंडामेंटल ड्युटी नाही. आता बघा, हे आपण PSI 2014चा प्रीचा पेपर बघत आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यावेळेस इलेक्शन चालू होतं, त्यामुळे तेव्हाचा क्वेश्चन आहे, पण आपण तो करंटमध्ये अमेंड करूया. करंट कॉन्टेक्स्टमध्ये आणूया. 1 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदाराची संख्या किती होती? एक ऑप्शन 9.50 कोटी, 2 8.25 कोटी, 3 ऑप्शन 7.89 कोटी, 4 6.75 कोटी. आता 2014 त्या कॉन्टेक्स्टमध्ये याचं उत्तर होतं 7.89 कोटी किंवा 89 कोटी. आता 2024च्या आपण हे एक डेडलाईन 1 जानेवारी 2014, तसेच आपण 1 जानेवारी 2024ला बघूया, कारण आताच इलेक्शन घडलेलं आहे लोकसभेचं. तर बघा, आता 1 जानेवारी 2024ला आपण बघूया. 2024ला रजिस्टर्ड वोटर्स इन 2024 किती असेल? आपण ते 2014चा क्वेश्चन होता, त्यावेळेस महाराष्ट्रातले विचारलं आहे, त्यामुळे ते महाराष्ट्रात 7.89 कोटी होते. वर महाराष्ट्रातलेही बघूया. तोपर्यंत बघा, आता
96.88 करोड रजिस्टर वोटर इन इंडिया. लक्षात ठेवा, आताच्या लोकसभा इलेक्शनसाठी 96.89 कोटी रजिस्टर वोटर होते. नियर अबाउट 97 करोड असं म्हटलं जातं, पण एक्झॅक्ट आकडा हा 96.88 करोड होते. त्यामध्ये 8% इन्क्रीज इन रजिस्टर वोटर फ्रॉम 2019 पासून आता 8% इन्क्रीज झालेले आहेत रजिस्टर्ड वोटर. तर आपण बघितलं 1 जानेवारी 2024ला 96.88 करोड रजिस्टर्ड वोटर आहेत इंडियामध्ये. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 7.89 कोटीवरून 9.2 करोड रजिस्टर वोटर झालेले आहेत. ते आता लोकसभेच्या कॉन्टेस्टमध्ये आले होतं, त्यामुळे 9.2 करोड रजिस्टर वोटर आहेत आता सध्या या घडीला. आपण बघितलं लोकसभा इलेक्शन झालं होतं, 7 फेजमध्ये झालं होतं, 44 दिवसाच्या वर गेलं होतं इलेक्शन आणि 19 एप्रिल ही स्टार्ट डेट होती. तर बघा, हे 18th लोकसभा 18वी लोकसभेसाठी इलेक्शन होतं. 19 एप्रिल पासून हे इलेक्शन चालू झालं होतं, 7 फेज मध्ये झालं होतं, लक्षात ठेवा. आता बघा पुढील क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रपतीने लोकपाल विधेयक 2013ला 1 जानेवारी 2014 रोजी मान्यता दिली. 2. लोकपाल याच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात. 1 ऑप्शन विधान अ बरोबर ब चूक, 2 ऑप्शन विधान अ चूक ब बरोबर, 3 ऑप्शन दोन्हीही अ आणि ब विधाने बरोबर, 4 ऑप्शन दोन्ही अ आणि ब विधाने चूक. तर बघा आता याचे योग्य उत्तर आहे 3, दोन्ही अ आणि ब विधाने बरोबर. आता बघा आपण लोकपालाचा थोडा इतिहास बघूया. आपण भारतातील लोकपाल विधेयकाचा प्रवास प्रथम प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल तसेच लोकायुक्त स्थापनेची शिफारस केली. बघा आता प्रथम प्रशासकीय आयोग. आता बघा ARC आले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. आता ही थोडक्यात बघूया आपण. फर्स्ट ARC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 1966ला आलं होतं. त्याचे अध्यक्ष किंवा चेअरमन मोरारजी देसाई होते, पण मोरारजी देसाई नंतर डेप्युटी प्राईम मिनिस्टर झाले, त्यामुळे ते चेअरमनशिप हनुमंतिया यांना देण्यात आली, कारण मोरारजी देसाई डेप्युटी प्राईम मिनिस्टर झाले त्यामुळे. सेकंड ARC 2005 साली आली आणि त्याचे अध्यक्ष वीरप्पा मोइली होते, लक्षात ठेवा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन प्रशासकीय सुधारणा आयोग हे ARC होते. फर्स्ट ARC हा फार ब्रॉड होता. आता पुढील गोष्टी बघूया. तर बघा प्रथम प्रशासकीय सुधारणा आयोगाने म्हणजे मोरारजी देसाई किंवा त्यानंतर हनुमंतिया यांनी जी लोकपाल तसेच लोकायुक्त स्थापना करण्याची शिफारस दिली होती. प्रथम फर्स्ट ARC 1966ला आलं होतं. बघा आजपर्यंत 10 वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडले. लोकसभा मध्ये डिसेंबर 2011 आणि राज्यसभेमध्ये डिसेंबर 2013ला विधेयक पास झाले. UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स किंवा काँग्रेस सरकारच्या काळात 2013ला हे विधेयक पास करण्यात आले. राष्ट्रपतींनी 1 जानेवारी 2014 रोजी विधेयकास सहमती दिली आणि 16 जानेवारी 2014 लोकपाल कायदा अस्तित्वात आला. तर लक्षात ठेवा 1 जानेवारी 2014 रोजी विधेयकास सहमती, 16 जानेवारी 2014ला कायदा अस्तित्वात आला. आता बघा आपण थोडक्यात लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट 2013 बघूया. आता बघा लोकपाल असतो तो युनियनसाठी असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतो. लोकायुक्त स्टेट गव्हर्नमेंटसाठी असतो. काय करते, यांचं ऑब्जेक्टिव्ह काय, काम काय, फंक्शन काय. इन्क्वायर ॲलिगेशन ऑफ करप्शन अगेन्स्ट पब्लिक फंक्शनरी. जे पब्लिक फंक्शनरी आहेत सेंट्रलची, MP, प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर आणि ग्रुप ABCD जे ऑफिसर आहेत त्यांच्यावर ॲलिगेशन असेल, करप्शन भ्रष्टाचाराचे ॲलिगेशन असेल तर ते ॲलिगेशन चेक करणं, इन्क्वायर करणं हे लोकपालाचे काम आहे. इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. तर लोकपाल पूर्ण भारतासाठी आहे. इट शॅल अप्लाय पब्लिक सर्वंट इन अँड आउटसाइड इंडिया. आता बघा काही ॲम्बॅसेडर असतात, डिप्लोमॅट असतात भारताचे अफगाणिस्तानात, पाकिस्तानात, अमेरिकेत, कॅनडात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कायदा आहे इंडियन ॲम्बॅसेडर किंवा डिप्लोमॅटसाठी. आता ही मल्टी मेंबर बॉडी आहे बघा.
एक प्लस मॅक्झिमम 8 सदस्य असतात. टोटल बॉडीमध्ये 9 व्यक्ती, म्हणजे एक चेअरपर्सन किंवा चेअरमन प्लस 8 मॅक्झिमम 8 सदस्य म्हणून टोटल 9 होऊ शकतात. तर यामधील 8 मधील मॅक्झिमम आहे त्यातली 50% मेंबर SC, ST, मायनॉरिटीज, वुमन, OBC यातील असतील. बघा आता, आणि हाफ ज्युडिशियल मेंबर असतील. 8 पैकी हाफ ज्युडिशियल मेंबर असतील आणि काही मेंबर हे SC 50% मेंबर SC, ST, OBC, मायनॉरिटीज, वुमन असतील. आता चेअरपर्सन बघा, आता चेअरपर्सन कोण असू शकतो? लोकपाल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्ट जज किंवा एक इमिनंट पर्सन ज्याला सर्व्हिसमध्ये एक विविध असा अनुभव आहे, एक वास्ट असा एक्सपिरियन्स आहे, असा इमिनंट पर्सन असेल. आता बघा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल किंवा सुप्रीम कोर्ट जज असेल किंवा